चला आज आपण मूग डाळ आणि दुधीची डाळ बनवत आहोत। बघा मस्तपैकी स्वच्छ अशी धुवून वगैरे घेतलेली आहे आणि आपण गॅसवर ठेवलेली आहे। गॅसवर ठेवून आता आपल्याला ह्याला 2 शिट्या घ्यायच्या आहेत। आणि बघा एकीकडे टोमॅटो टाकते, इकडे कांदा टाकते। टोमॅटो कांदा टाकला, थोडंसं तेल टाकायचं म्हणजे कसं शिट्या झाल्या ना का आपलं पाणी बाहेर नाही येत, डाळीचं पाणी बाहेर नाही येणार। एकीकडे कांदा टाकला, हळद, मसाला सगळं त्याच्यातच डाळीतच मी टाकलेलं आहे, म्हणजे सगळं शिजून निघेल। 2 शिट्ट्या घ्यायच्या। मस्त साधी सोपी ही डाळ आहे आणि खायला सुद्धा हलकी फुलकी, शरीराला हलकी फुलकी डाळ आहे ही। तर आज शनिवार आहे म्हणून यासाठी ही आपलं साधं जेवण बनवलेलं आहे। तर ह्याला आपण 2 शिट्ट्या घेऊया मस्तपैकी। 2 शिट्यात डाळ शिजणार। चल तर हा एकीकडे हा बघा माठ आहे, तर हा गावावरनं आलेला आहे। गावाला त्यांच्या शेतात लावलेला होता, तर तो मला भेट दिलेला आहे। तर म्हटलं चला आपण कधी माठाची भाजी खाली नाही, तर आज वेगळ्या पद्धतीत बनवून बोललो खाऊया। तर याला मस्त धुवून स्वच्छ धुवून घेतलं आहे। अगं घरगुती माठ आहे ते, आपल्या बाजारात विकायला येतात ना, ते कसं पण गटाराच्या पानात वगैरे ते पालेभाज्यांना पाणी वापरलं जातं। तर हा गावचा आहे। तर मस्त आता ह्याला ना स्वच्छ असं धुतलं आहे आणि मस्त असं ना कापून घेऊया बारीक असा। कधी खाल्ला नव्हता, आज पहिलं टाईम खायची वेळ आहे। तर हे बघा एकीकडे तेल ठेवले मी, त्यात आपण लसूण टाकला, मिरची, ते कांदा कापते मस्त बारीक असा, तो पण त्याच्यात आता टाकूया आपण। कांदा, मिरची आणि लसूण त्याला मस्त मऊसर असं शिजून घेऊया आपण मस्त। तर तुम्ही कशी बनवता ही लाल माठाची भाजी, तर नक्कीच सांगा। त्याच्यामध्ये काय टाकता तुम्ही, तर कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर बघा मंडळी अशी मी भाजी ही बनवते मस्त। तर कांदा पण आपला मऊ झालेला आहे। तर त्याच्यात आपण काय टाकतो आहे हे बघा, लाल मसूर डाळ। हे बघा मी थोडा वेळ भिजत ठेवलेली, भिजत ठेवली ना का त्याला शिजायला टाईम नाही लागत। मस्त अशी लगेच वरती झाकण ठेवायचं, लगेच शिजली जाते। तर तुम्हीसुद्धा लाल माठामध्ये काय टाकता ते नक्की जरूर सांगा। मी तर लाल मसूर टाकलेले आणि ही पहिलीच टाईम मी भाजी बनवलेली। हे बघा टोमॅटो घेतला, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, अर्धा टोमॅटो मी त्या डाळीत वापरला आहे। त्याला एक जीव मस्त असं करून घेऊ। एक जीव आता केलेला आहे आणि आता त्याच्यात आपण हा माठ कापलेला बारीक असा कापला आहे, तो आता त्याच्यामध्ये आपण आता नाही नंतर टाकू, पहिल्या याच्यावर झाकण देऊ। झाकण दिलं ना ते वाफेमध्ये ती डाळ शिजली जाईल आणि ते डाळ शिजायला काही टाईम नाही लागणार, लगेच शिजली जाते। बघा शिजली लगेच डाळ ती। त्याच्यात आता आपण हा माठ कापलेला तो टाकू भाजी। हे बघा आता ही त्याच्यात आपण भाजी टाकू। पाणी जरासुद्धा टाकायचं नाही, आपली वाफेवरच शिजणार आहे। आणि तुम्हाला तर माहिती आहे पालेभाज्या लगेच शिजतात आणि आता एवढी दिसते ना तुम्हाला ताटभर, बघा केवढीशी होईल ती शिजल्यानंतर ही भाजी।
हे बघा, मस्त. मी कधी खाल्ली नव्हती भाजी, आज पहिलं टाईम खाते. तर या अशा पद्धतीने मी बनवलेली आहे. तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने बनवतात ही भाजी नक्कीच सांगा. हे बघा, त्याला आपण एक जीव करूया, वर खाली करून घेऊ व्यवस्थित. खालची डाळ अशी सगळं असं मिक्स करून घेऊ मस्तपैकी. हे बघा, छान अशी मस्त अशी हलकी फुलकीसुद्धा ही सुद्धा भाजी शरीराला थंड. सगळी अशी आपण एकजीव करून घेतलेली आहे. तर मंडळी, तुमच्याकडे काय आज बनवलं जेवायला नक्की सांगा. हा गेला मीठ आपला, थोडासा मीठ टाकला. आता ह्याच्यावर परत आपण झाकण देऊ, म्हणजे ती वाफेमध्ये शिजली जाईल. शिजायला तर टाईम नाही लागत, लगेच शिजते. आणि हा आपला ओला खोबरा, हे बघा, तुकडे करून हा मी मिक्सरला वाटून घेतला आहे. बघा, असा ओला खोबरा मस्तपैकी टाकला वरती. आणि आपला ओला खोबरा टाकला की कशी छान लागते भाजी. तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट टाकायचा असेल तर टाकू शकता, ज्याच्या त्याच्या आपल्या आवडीप्रमाणे. कोण शेंगदाण्याचं कूटसुद्धा वापरतं, तर आम्ही असं ह्या शेंगदाण्याचं कूट वगैरे वापरत नाही. आम्ही पालेभाजीला ओला खोबरा वापरतो. तर मस्त हा ओला खोबरा मी टाकल्यावरती, तर ओल्या खोबऱ्याने कशी छान अशी मस्त टेस्ट येते. तर परत एकदा आपण ह्याच्यावर झाकण ठेवू आणि परत एकदा थोडी शिजून देऊ. शिजलेली आहे तशी, थोडी अजून शिजली जाईल झाकण दिलं की. बघा, पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. तर एकीकडे आपण मूग डाळीला फोडणी देऊ. तर राई टाकली, लसूण, कढीपत्ता, तडतडून देऊ मस्त. लाल मिरच्या टाकू 2-4, हिंग टाकला. गॅस कमी केला आणि ह्या लाल मिरच्या टाकल्या 4, त्या पण फोडणीमध्ये टाकून दिल्यात. तर ह्याची आपल्याला फोडणी, म्हणजे डाळीला आपल्या मस्त चव येणार. हळू 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 मस्त आहे बघा. आता डाळीला फोडणी दिलेली आहे. तर डाळ ही ओतूया. 2 शिट्या घेतलेल्या डाळीला. या मस्त डाळसुद्धा आपली शिजलेली आहे आणि छान अशी मस्त आजची डाळ होणार आहे, कारण का त्याच्यात दुधी आहे म्हणून. हे बघा, मस्त अशी छान आपली डाळसुद्धा झालेली आहे. आणि याच्यातसुद्धा आपल्याला खोबरं आहे, त्याच्यातलं थोडंसं मी खोबरा ठेवलेला आहे, तो टाकते, म्हणजे अजून चव येणार डाळीला छान. बघा, तुम्ही बघू शकता किती छान डाळीला असा कलर आलेला आहे. हळद पण आहे त्याच्यात आणि मसाला पण आहे. मस्त आहे. त्याला उकळा देऊया. छान अशी उकळून घेऊ. हे बघा, हे खोबरं टाकते मी. जास्त काय खोबरं टाकलेलं नाही. मगाशी ते भाजीला टाकलं खोबरं ना, त्यातलाच उरलेला खोबरा टाकलं आहे वरून. ओलाच खोबरा आहे हा. आता तुम्ही म्हणाल की एवढी डाळ कढई भरली नाही. आता त्याला चांगला मी उकळा घेणार आहे, कारण आपलं खोबरंसुद्धा शिजलं गेलं पाहिजे. छान असं उकळून द्यायला, एकदम कमी नाही करणार, पण थोडी उकळून देणार आणि थोडी कमी करणार, कारण आपला भात आहे, भातावर आहे. आणि ही बघा, तर ही आहे आपली लाल माटाची भाजी. बघा शिजून किती झाली, आवरुशीत झाली. आणि ही एकीकडे आपली डाळ उकळते. तर बघा मंडळी, आज झालं आपलं जेवण रेडी.
स्पेशल मूग डाळ आणि दुधी आणि माठाची भाजी. तर हे आहे आपलं सात्विक जेवण, साधं आणि सिंपल. छान असं मस्त आजचं जेवण झालेलं आहे. आज मच्छी वगैरे काही नाही, शनिवार आहे आज, म्हणून आज आपलं साधं सिंपल हे जेवण आहे. बघा आहे की नाही छान मस्त. जर तुम्हाला खरंच रेसिपी माझी आजची आवडली, हे बघा पसारा बघा माझा, कारण माझा किचन छोटा आहे. तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, आता आपली जेवणाची तयारी झालेली आहे. आता आपण जेवून घेऊया. चला बाय.